नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये, की ज्यामध्ये आपण BPSC 134 या सब्जेक्टची आपण चर्चा करणार आहोत, की ज्यामध्ये चॅप्टर नंबर 6 आणि 7 या गोष्टींची आपण एक सविस्तर एक आढावा आजच्या या चर्चेमध्ये घेणार आहोत. तर राज्य आणि जिल्हा स्तरावरील प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे कार्य करतात याच्यावरती आजचं आपलं भाष्य असणार आहे किंवा चर्चेचा विषय असणार आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे केंद्राचे काही धोरणं आहेत, त्यांची काही पॉलिसी आहेत, त्या धोरणानुसार पॉलिसीनुसार इथे आपण राज्यामध्ये देखील कार्य करत असतो. आणि त्यामध्येच एक जे असतं ते म्हणजे राज्य वित्त आयोग, जे की केंद्रामध्ये देखील असतं आणि राज्यामध्ये देखील असतं. केंद्रामध्ये कलम 280 नुसार केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना केली जाते आणि त्या खालोखाल राज्यामध्ये देखील प्रत्येक राज्याचं स्वतःचं एक वित्त आयोग असतं. आणि या वित्त आयोगाला संविधानिक किंवा वैधानिक दर्जा देखील प्राप्त असतो. ते या कारणासाठी की वित्त ही एक अशी गोष्ट आहे की ज्याला कुशलतेने हाताळणं गरजेचं असतं. संपूर्ण देशभरामध्ये अनेक उपक्रम चालू असतात. सरकार अनेक स्तरावरती काम करत असते आणि अनेक स्तरावरती काम करत असताना त्यांना वित्ताची देखील गरज भासते, म्हणजे पैशांची देखील गरज भासते. आणि त्यामुळे या वित्ताची व्यवस्थित मांडणी करणं गरजेचं आहे किंवा व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण व्यवस्थित नियोजन करतो त्यावेळेसच राज्याचा किंवा केंद्राचा जो काही उपक्रम असेल तो व्यवस्थितरित्या पार पाडला जातो. आपण अनेकदा बघतो की राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे आपापल्या परीने देशभरातून किंवा त्या राज्यांमधून वित्त जमा करण्याचं कार्य करत असतात. आणि यातून मग पुढे प्रश्न येतो की या वित्ताचं वितरण कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे. म्हणजे जो काही महसूल जमा होतो त्या महसुलाचं वितरण कशा प्रकारे केला गेला पाहिजे, यासाठी म्हणून वित्त आयोगाची स्थापना केली जाते, की जेणेकरून कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही. म्हणजे जे राज्य कार्य करत असतात आणि जेव्हा केंद्राकडे एक मुबलक प्रमाणात महसूल जेव्हा एकवटला जातो किंवा जमा केला जातो, त्यानंतर प्रत्येक राज्याला त्यांच्या गरजांनुसार जे महसूल आहे त्याचं वितरण केलं जातं. आणि म्हणूनच ते योग्यरित्या होण्याकरता किंवा कोणत्याही भेदभावाशिवाय वित्ताचं योग्यपणे वितरण करता यावं यासाठी म्हणून वित्त आयोगाची स्थापना केली जात असते. त्यासोबतच प्रत्येक राज्यामध्ये देखील अशा प्रकारचा एक वित्त आयोग असतो किंवा स्थापन केला जातो. त्याचा कार्यकाळ अंदाजे 5 वर्षांचा असतो आणि प्रत्येक 5 वर्षानंतर एक नवीन वित्त आयोगाची स्थापना केली जाते. आणि या वित्त आयोगाचं कार्य देखील बहुतांशी सारखं असतं. जसं की आपण केंद्रीय वित्त आयोगाबद्दल माहिती घेतली त्या प्रकारेच राज्याचा वित्त आयोग देखील कार्य करत असतं. याच्यामध्ये फक्त फरक आहे की इथे केंद्रासाठी किंवा केंद्राच्या वित्त आयोगासाठी राज्य ही युनिट्स असतात आणि इथे एखाद्या राज्याच्या वित्त आयोगासाठी अनेक जिल्हे हे त्याचे युनिट्स असू शकतात. त्या जिल्ह्यांना त्यांच्या गरजेनुसार
वित्त हस्तांतरित केलं जातं किंवा पैशांची पूर्तता केली जाते. तर अशा प्रकारे हे राज्य वित्त आयोग इथे कार्य करत असतो आणि याचं कार्य देखील सारखं आहे. जर आपण म्हणतो की जे जिल्हे आहेत, जे गाव आहेत किंवा मग तालुके आहेत किंवा अनेक विभाग असतात, या सर्व विभागांना योग्य प्रमाणात वित्त हस्तांतरित करणं अनिवार्य असतं किंवा गरजेचं असतं आणि म्हणूनच मग या वित्त आयोगाची गरज भासते. जसं मी आता सांगितलं त्यानुसार राज्य वित्त आयोग ही देखील एक घटनात्मक किंवा संविधानिक आयोग आहे. ज्याची ही स्थापना राज्यघटनेच्या कलम 243I अंतर्गत केली गेली आहे. राज्यघटनेचं कलम 243 आहे आणि त्यामध्ये सब क्लॉज I आहे आणि या कलमांतर्गत राज्य वित्त आयोगाची स्थापना केली जाते आणि म्हणूनच याला आपण घटनात्मक संस्था किंवा घटनात्मक आयोग असं देखील म्हणतो. स्थानिक स्वराज्य संस्था जसं की पंचायती राज आहे किंवा नगरपालिका आहेत, यांच्या आर्थिक स्थितीचे परीक्षण करणे हे त्यांचं प्राथमिक कार्य असतं. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, त्यासोबतच महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे. तर अशा प्रकारचे अनेक जे स्थानिक स्वराज्य संस्था असतात, यांचं निरीक्षण किंवा एका अर्थाने त्यांच्या आर्थिक स्थितीचं परीक्षण करणं गरजेचं असतं आणि हे करणं यांचं एक प्राथमिक कार्य असतं किंवा प्राथमिक उद्दिष्ट असतं आणि ते उद्दिष्ट या स्थानिक किंवा ज्याला आपण म्हणूयात राज्य वित्त आयोगाअंतर्गत पार पाडलं जातं. याचा दुसरा उद्देश म्हणजे असा म्हणू शकतो आपण की राज्य सरकारकडून वित्त हस्तांतरित करणं. आपल्याला माहिती आहे की राज्याकडे एक मुबलक प्रमाणात वित्ताची साठवणूक केली जाते. एका विशिष्ट कालावधीमध्ये वित्त जमा केला जातो आणि त्यानंतर राज्याच्या अनेक उपक्रमांमध्ये हा निधी वापरला जातो. म्हणूनच मग असं आपण म्हणू शकतो की या राज्य वित्त आयोगाला देखील घटनेने अनेक अधिकार दिलेले असतात. 1992 मध्ये 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती लागू करून 1951 मध्ये प्रथम राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि अशा प्रकारे प्रत्येक राज्यामध्ये राज्य वित्त आयोग स्थापन करण्याची प्रथा सुरू झाली. याचं कारण म्हणजे 1992 आणि 93 मध्ये जी घटना दुरुस्ती केली गेली त्यामध्ये लोकल सेल्फ बॉडीज किंवा ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतो, यांची देखील निर्मिती केली गेली होती आणि या लोकल सेल्फ बॉडीजमुळे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामुळे देशभरामध्ये एका अर्थाने लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली होती. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की लोकशाहीची जी मूल्य आहेत ही भारतामध्ये जास्त अधिक प्रमाणात रुजायला सुरुवात झाली. कारण इथे त्या त्या शहरामध्ये त्यांचं स्थानिक सरकार स्थापन करण्यात आलं किंवा त्या त्या गावांमध्ये त्या त्या जिल्ह्यांच्या मध्ये तिथे एक विशिष्ट असं स्थानिक सरकार स्थापन करण्यात आलं आणि यामुळे एकंदरीत असं दिसतं किंवा असं पाहायला मिळतं की लोकशाहीची जी मूल्य असतात त्याला अधिक घट्ट करण्यासाठी
इथे आपण स्थानिक स्वराज्य संस्था या संकल्पनांची सुरुवात केली आणि यासाठी मागणी ही अनेक वर्षांपासून सुरू होती. कित्येक दशकांपासून स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करण्याची मागणी देखील सुरू होती आणि त्याचा आढावा घेऊन किंवा त्याचा विचार करून 1992 मध्ये राज्यघटनेमध्ये काही बदल करण्यात आले किंवा काही सुधारणा करण्यात आल्या आणि त्यामधलंच एक म्हणजे 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. आणि राज्य सरकार जे आहे हे नियमित अंतराने स्टेट फायनान्स कमिशन किंवा राज्य वित्त आयोगाची स्थापना करत असतं आणि ही स्थापना करणे राज्याच्या वरती अनिवार्य देखील असतं. त्यासोबतच जर या आयोगाच्या कार्यकाळाचा आपण जर विचार केला तर राज्य वित्त आयोगाचा जो कार्यकाळ असतो तो त्याच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून पुढे 5 वर्ष चालतो. म्हणजे 5 वर्षासाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना केली जाते आणि जेव्हा राज्य वित्त आयोग आपला अहवाल सादर करतो किंवा तयार करतो त्यावेळेस तो अहवाल राज्यपालांच्याकडे पाठवला जातो. राज्यपाल हा अहवाल स्वीकारतात आणि सरकारकडे हा अहवाल सुपूर्द केला जातो. त्यासोबतच राज्य सरकार कृती अहवालासह राज्य विधिमंडळासमोर हा अहवाल ठेवते. कशा प्रकारे एक राज्य चालवलं गेलं पाहिजे त्यासाठी एक कृती अहवाल तयार केला जातो आणि त्या कृती अहवालामध्ये कोणकोणत्या संकल्पना किंवा कोणकोणते उपक्रम येणाऱ्या काळामध्ये पूर्ण केले जाणार आहेत त्याच्याबद्दलची माहिती या अहवालामधून एकंदरीत समोर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या राज्य वित्त आयोगाची काही उद्दिष्ट देखील आहेत. त्यातलं म्हणजेच जे स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांच्या आर्थिक संसाधनांचे आणि आवश्यकतांचे मूल्यांकन करणे हा याचा एक प्राथमिक उद्देश असतो. म्हणजे कोणतेही सरकार कार्य करत असताना कोणकोणती उद्दिष्टे समोर ठेवली जातात, कशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या संसाधनांची जी पूर्तता असते ती कशा प्रकारे केली जाऊ शकते याच्यावरती चर्चा केली जाते. त्या स्वराज्य संस्थांच्या आवश्यकता कोणत्या आहेत हे देखील पाहिलं जातं. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःची संसाधने कशा प्रकारे उभे करू शकतात त्याची शिफारस देखील हे वित्त आयोग करत असतो. आणि शेवटी मग त्यानंतर निधीचे जे वाटप असते ते वाटप करण्याची कोणती पद्धत असली पाहिजे किंवा कशा प्रकारे या निधीचे वाटप केले गेले पाहिजे याचा देखील आढावा इथे घेतला जातो. म्हणजे एकंदरीत असं दिसतं की वित्त आयोग स्वतःहून कोणताही महसूल किंवा महसुलाचे मार्ग स्वतःसाठी घेत नसतो. तर जे काही संस्थानं आहेत किंवा सरकारी एजन्सीज आहेत या सर्व एजन्सीज कशा प्रकारे स्वतःचं जे उत्पन्न आहे ते वाढवू शकतात
याची इथे चर्चा होते. इथे राज्य वित्त आयोग आणि यामध्ये असणारे सदस्य याचा देखील आढावा घेणं गरजेचं आहे. तर याची जी रचना आहे ती अशा प्रकारे आहे की ज्यामध्ये राज्यपालांनी नियुक्त केलेल्या अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी बनलेला हा आयोग असतो. जे अध्यक्ष असतात आणि जे सदस्य असतात हे सर्व राज्यपालांनी नियुक्त केलेले असतात. आणि साहजिक आहे की जेव्हा हे नियुक्त होत असतात त्यावेळेस सरकार या नावांची शिफारस करत असते. त्यासोबतच आयोगाच्या सदस्यांना फायनान्स बद्दल म्हणजेच वित्त, त्यासोबतच अर्थशास्त्र आणि प्रशासनातील ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक आहे. आयोगाच्या सदस्यांकडे वित्ताबद्दलची किंवा अर्थशास्त्राबद्दलची माहिती असायला हवी. त्यासोबतच प्रशासन कशा प्रकारे चालवलं जाऊ शकतं याची देखील माहिती असायला हवी. त्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. आणि जेव्हा या सर्व गोष्टी इथे एकवटल्या जातात त्यावेळेस मग त्यातून एक वित्त आयोग स्थापन केला जातो. त्यासोबतच राज्य वित्त आयोगाचे काही कार्य देखील आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थिती तपासणं हा एक प्राथमिक कार्य आहे. जी आर्थिक स्थिती असते ती कशा प्रकारे चांगली केली जाऊ शकते आणि कशा प्रकारे कोणत्याही नुकसानपासून या स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरक्षा केली जाऊ शकते याबद्दल देखील इथे माहिती घेणं गरजेचं आहे. राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निधीच्या वितरणासाठी शिफारस हे देखील महत्वाचं आहे. जे राज्य आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्यामध्ये निधी कशा प्रकारे वितरित केला जावा याबद्दलची देखील माहिती इथे असते. आणि त्यासाठी इथे शिफारस देखील केली जाते. त्याबरोबरच जे स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांची स्थिती कशा प्रकारे सुधारता येऊ शकते याबद्दलची देखील माहिती इथे मिळते. इथे त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे आकारले जाणारे कर, शुल्क, टोल यांचा आढावा घेणे आणि योग्य दर सुचवणं हे देखील कार्य वित्त आयोगाच्या मार्फत पार पाडले जातात. आणि म्हणून मग एकंदरीत असं पाहायला मिळतं की जे काही महसूल राज्याच्या मार्फत अनेक मार्गातून आकारले जाणारे कर आणि त्याचा जो दर असेल तो दर किती असायला हवा हे देखील या वित्त आयोगाच्या मार्फत पार पाडले जाते. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचा आढावा घेणं आणि त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना देखील सुचवणं हा देखील वित्त आयोगाचा एक कार्य आहे. जे काही अनुदान दिले जाते
त्या अनुदानाचा योग्य वापर होत आहे किंवा नाही हे पाहिलं जातं. त्यासोबतच त्या अनुदानातून काही निष्पन्न होत आहे किंवा नाही हे देखील पाहिलं जातं. किंवा आपण अनेकदा पाहतो की अनुदान तर दिलं जातं, परंतु त्या अनुदानाचा जर योग्य वापर झाला नाही तर अशा अनुदानाला काहीही अर्थ राहत नाही. आणि म्हणून अनुदान देत असताना त्याचा आढावा देखील घेणं गरजेचं आहे. आणि ज्या संस्थांना अनुदानाची आवश्यकता नसते त्यांचं अनुदान देखील इथे थांबवलं जातं. आणि त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्ज घेण्याच्या अधिकारांचा आढावा घेणे आणि योग्य उपाययोजना सुचवणे हे देखील एक कार्य असतं. कर्ज घेण्याचा जे अधिकार असतात त्यावर देखील वित्त आयोग आपली शिफारस देत असतो. आणि हे शिफारस करत असताना यातून एकंदरीत असं दिसतं की राज्य आर्थिक बोजाखाली दबणार नाही याचा देखील विचार वित्त आयोगामार्फत केला जातो. आणि म्हणून या राज्यांची सुरक्षा करणं हे प्राधान्याने या वित्त आयोगाचं कार्य असतं. आणि साहजिक आहे की हे राज्य वित्त आयोग जो अहवाल राज्याकडे सोपवत असतो त्या अहवालाचा तंतोतंत पालन होणं गरजेचं आहे. अन्यथा जर या अहवालाचं पालन झालं नाही तर पुन्हा आर्थिक शिस्त कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासोबतच राज्य वित्त आयोगाला देखील काही अधिकार प्राप्त आहेत. स्थानिक संस्था आणि इतर प्राधिकरणांकडून माहिती घेण्याचा अधिकार हा वित्त आयोगाला असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेखा व इतर नोंदींची तपासणी इथे केली जाते. जे स्थानिक स्वराज्य संस्था आपलं कार्य सतत 5 वर्ष करत असतात त्यावेळेस वित्त आयोग त्यांच्या कार्यांचा आढावा घेत असते आणि एकंदरीत कुठे सुधारणा करण्याची गरज आहे आणि कशा प्रकारे महसूल वाढवला जाऊ शकतो याचा देखील विचार इथे होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी देखील केली जाते की जे व्यवहार होत असतात त्यात काही गैरव्यवहार तर होत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने वित्ताची हानी केली जात नाही याचा देखील आढावा इथे घेतला जातो. आणि जेव्हा एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरू असते त्यावेळेस साक्षीदारांना बोलवून त्यांची उपस्थिती लागू करणे आणि त्यांना साक्ष देण्यास भाग पाडणे हे देखील वित्त आयोगाचं कार्य असतं. त्यासोबतच वेळोवेळी राज्य सरकार वित्त आयोगाला अशी अनेक इतर कामे सोपवत असते आणि ते सर्व कार्य वेळेत होणं आवश्यक असतं. आणि म्हणून मग अशा प्रकारे राज्य सरकार
आपली भूमिका ही पार पाडत असते. त्यासोबतच विकेंद्रीकरण देखील आवश्यक आहे. भारतातील राजकोषीय विकेंद्रीकरणामध्ये राज्य वित्त आयोगाची महत्वपूर्ण भूमिका असते. जे वित्त असतो त्या वित्ताची योग्य अशी विभागणी करणं गरजेचं आहे किंवा वितरण करणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी वित्त आयोगाची स्थापना देखील केली जाते. हे राज्य सरकारांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरित केला जात असतो. म्हणजे एकंदरीत राज्य सरकारकडे सर्व महसूल जमा होत असतो आणि राज्य सरकार इथून त्या महसुलाची योग्य वेळी विकेंद्रीकरणाच्या मार्फत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत हा निधी पाठवला जातो. आणि इथे हे निश्चित करते की निर्णय घेण्याची जी शक्ती आहे किंवा जे अधिकार आहेत आणि संसाधने ही तळागाळापर्यंत वितरित केली जावे. म्हणजे इन शॉर्ट असं आपण म्हणू शकतो की जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वरती तो निर्णय सोपवतो आणि असं करत असताना हे पाहणं आवश्यक आहे की ज्यांच्याकडे आपण निर्णय घेण्याची जबाबदारी देत असतो ते संस्थान किंवा एका अर्थाने ती जी काही संस्था असते त्या संस्थाकडे एवढे अधिकार आहेत की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण त्या संस्थांना अधिकार बहाल करतो त्यावेळेस हे निश्चित केलं जातं की आपण लोकशाहीच्या विकेंद्रीकरणामध्ये किंवा स्थानिकांपर्यंत अधिकार पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. हे स्थानिक पातळीवरील लोकशाहीला चालना देण्यासाठी सेवा वितरणात सुधारणा करण्यास आणि सर्वांगीण विकासास चालना देण्यास मदत करते. जे स्थानिक पातळीवरील लोकशाहीला चालना द्यायची असते त्यासाठी काही निर्णय घेणं आवश्यक असतात आणि ते करत असताना हे पाहणं महत्वाचं आहे की निर्णय घेण्यासाठी त्या संस्थांना त्या प्रमाणात अधिकार देखील बहाल करणं गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण अधिकार बहाल करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरणाची जी प्रक्रिया आहे ती सुरळीत होत असते. या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे राज्य नियोजन मंडळ, की ज्यामध्ये आपण कशा प्रकारे नियोजन करू शकतो याचा आढावा इथे घेतला जातो. आणि एकंदरीत असं पाहायला मिळतं की कोणत्याही सरकारसाठी ते केंद्र सरकार असू देत किंवा राज्य सरकार असू देत, कोणत्याही सरकारसाठी कार्य करत असताना एका प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. नियोजन करणं क्रमप्राप्त असतं आणि ते जर नियोजन करायचं असेल
तर त्यासाठी एक तज्ञ मंडळींची समिती हवी असते आणि या समितीचं कार्य प्रामुख्याने असं राहील की ज्यामध्ये राज्यासाठी कोणत्या योजना चांगल्या आहेत किंवा कोणत्या योजना या आखल्या गेल्या पाहिजेत याचा पूर्ण आढावा इथे त्या समितीद्वारे केला जातो आणि तो अहवाल एका अर्थाने राज्य सरकारपर्यंत पोहोचवला जातो आणि यातून एकंदरीत असं पाहायला मिळतं की हा अहवाल सरकार अनेकदा स्वीकारते आणि त्यातून कोणत्या उपाययोजना करता येतील यावर देखील चर्चा केली जाते. आणि मुख्य गोष्ट म्हणजे ही जी व्यवस्था आहे ज्याला आपण राज्य नियोजन मंडळ किंवा स्टेट प्लॅनिंग बोर्ड असं म्हणतो, हे देखील एक वैधानिक संस्था आहे, एक घटनात्मक अशी संस्था आहे. त्याची स्थापना भारतातील राज्य सरकारांनी राज्य योजना आणि धोरणे तयार करण्यास मदत करण्यासाठी केली गेली आहे. राज्य सरकार जे काही कार्य करत असते ते करत असताना काही प्रमाणात नियोजन करणं हे महत्वाचं आहे. नियोजन केलं गेलं तरच हे शक्य असतं. अन्यथा जर नियोजन नसेल तर मग मात्र आर्थिक शिस्त पुन्हा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून इथे अपेक्षित हे असतं की कोणतंही कार्य करत असताना राज्य सरकार नियोजनबद्ध कार्य करेल. म्हणजे त्यासाठी आपण प्लॅनिंग बोर्ड ज्याला आपण म्हणतो, प्लॅनिंग बोर्ड स्थापन केलं जाईल आणि या प्लॅनिंग बोर्डच्या मदतीने राज्यातील जे काही प्रकल्प असतील ते पूर्ण केले जातील. तर एकंदरीत इथे असं पाहायला मिळतं की राज्य सरकारला मदत करण्यासाठी किंवा एकंदरीत राज्य सरकारला मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना केली जाते. आणि याची जी तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ZD अंतर्गत तयार केले जाते. हे जे कलम 243 ZD आहे हे या राज्य नियोजन मंडळाला वैधानिक किंवा घटनात्मक दर्जा प्राप्त करून देते. यामध्ये गाव, मध्यवर्ती किंवा आपण तालुका म्हणतो, जिल्हा, या प्रत्येक स्तरावरती किंवा प्रत्येक पंचायतीमध्ये नियोजन समिती स्थापन करण्याची तरतूद असते. आणि ही नियोजन समितीचं कार्य हे राहील की कशा प्रकारे आपण त्या त्या भागामध्ये समस्यांना सोडवण्यासाठी
कार्य करू शकतो याचा आढावा इथे नियोजन समितीच्या मार्फत घेतला जातो. याची जी रचना आहे आणि उद्दिष्ट आहेत त्याचा देखील आढावा घेणं क्रमप्राप्त ठरतं. तर इथे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि त्यामुळे इथे या मंडळाला महत्व देखील प्राप्त होतं. जे नियोजन मंडळ आहे त्याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री स्वतः असतात. मुख्यमंत्री हे प्रयत्नशील असतात की कशा प्रकारे राज्याचं जे कार्य आहे हे सुरळीतपणे चालू शकेल. त्यामध्ये अर्थमंत्र्यांचा देखील समावेश असतो. नियोजन मंत्री देखील त्यामध्ये असतात. राज्यपालांनी नियुक्त केलेल्या इतर सदस्यांचा समावेश देखील असतो. तर अशा प्रकारे एक स्टेट प्लॅनिंग बोर्ड किंवा राज्य नियोजन आयोगाची स्थापना इथे केली जाते. यामध्ये प्रामुख्याने अशा लोकांची गरज असते की ज्यांना अर्थशास्त्राचं ज्ञान असेल, ज्यांना कृषी क्षेत्राचं ज्ञान असेल, त्यासोबतच ज्यांना उद्योग क्षेत्राचं ज्ञान असेल, समाज कल्याणाची माहिती असेल, जाणीव असेल, त्यासोबतच ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याबद्दलची माहिती असेल, अशा तज्ञांचा या राज्य नियोजन मंडळामध्ये समावेश केला जातो. राज्य योजना आणि धोरणे तयार करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणे हे राज्य नियोजन मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. एका अर्थाने असं आपण म्हणू शकतो की जे काही राज्याची धोरणं असतात ती धोरणे आखण्यासाठी प्लॅनिंग बोर्ड किंवा नियोजन मंडळाची आवश्यकता निर्माण होते आणि त्यासाठी म्हणून राज्य नियोजन मंडळाची स्थापना देखील केली जाते. संतुलित प्रादेशिक विकास आणि संसाधनांच्या प्रभावी वापरास प्रोत्साहन देणं हे या मंडळाचं कार्य असतं. जो प्रादेशिक विकास आहे तो प्रादेशिक विकास व्यवस्थितरित्या पार पाडला जावा आणि संसाधनांच्या प्रभावी वापरास प्रोत्साहन देण्यात यावं यासाठी म्हणून नियोजन मंडळाची गरज असते. त्यासोबतच मंडळ राज्यासाठी पंचवार्षिक योजना, वार्षिक योजना आणि क्षेत्रीय योजना तयार करते. हे पंचवार्षिक योजना ज्या आहेत हे या नियोजन मंडळाच्या मार्फत आणले जातात. त्यासोबतच
जी वार्षिक योजना आहे ते देखील आणली जाते आणि त्या क्षेत्रानुसार क्षेत्रीय योजना देखील तयार केली जाते. म्हणजे एकंदरीत तिथे पंचवार्षिक योजना, त्यासोबतच वार्षिक योजना आणि क्षेत्रीय योजना यांचा आढावा इथे घेतला जातो. यातून मग असं दिसतं की प्लॅनिंग करणं किंवा नियोजन करणं हे किती महत्वाचं कार्य आहे. मंडळ हे राज्य विकास अहवाल, वार्षिक योजना आणि पंचवार्षिक योजना यासारख्या योजना हे कागदपत्र तयार करत असते. मंडळ राज्यासाठी प्राधान्यक्रम ओळखते आणि त्यानुसार संसाधनांचे वाटप देखील करते. हे जे राज्य नियोजन मंडळ आहे त्याच्यानुसार काही प्राधान्यक्रम ठरवले जातात आणि त्या प्राधान्यक्रमांमध्ये ज्याला सर्वात जास्त प्राधान्य दिलेलं असेल त्या प्रकल्पाला सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये जास्त प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. मंडळ विकास कार्यक्रमांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करते आणि आवश्यक असल्यास सुधारणा देखील सुचवते. तर इथे परिणामकारकता किती आहे हे पाहण्याचं कार्य हे नियोजन मंडळ करत असते. जेवढं जास्त परिणामकारकता असेल तेवढं जास्त प्रमाणात या गोष्टींची पूर्तता केली जाते आणि त्या प्रकल्पाला प्राधान्याने आपण पुढे आणतो. मंडळ विकास किंवा त्याला म्हणतो आपण डेव्हलपमेंट ऑफ द बोर्ड, एका अर्थाने इथे या मंडळाचे कार्य जे आहेत हे सर्वार्थाने राज्याच्या विकासाकडे जास्त कल असतो आणि त्यातूनच मग नियोजन हे सतत चालू ठेवलं जातं आणि त्या नियोजनामधूनच जी गोष्ट पुढे येते ते म्हणजे त्या नियोजनाची परिणामकारकता. त्यासोबतच हे मंडळ वित्त विभाग, ग्रामीण विकास विभाग आणि समाज कल्याण विभाग यासारख्या इतर राज्य संस्थांशी समन्वय साधत असते. म्हणजेच सांगण्याचा मुद्दा असा की नियोजन आयोग आपलं कार्य करत असताना अन्य विभागांशी देखील सतत संपर्कामध्ये असते आणि या संपर्कांमुळे असं पाहायला मिळतं की त्यांच्यामधला जो समन्वय आहे तो समन्वय योग्य पद्धतीने हाताळला जातो. जी बोर्डाची योजना असते किंवा मंडळाची योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचे निरीक्षण आणि पुनरावलोकन करत असते. तर इथे मंडळ स्वतःहून देखील बऱ्याच गोष्टींचा आढावा घेत असते. मंडळ स्वतःहून पाहते की आपण यापूर्वी योजलेलं जे कार्य आहे किंवा नियोजन आहे ते नियोजन परिणामकारकपणे पूर्ण केलं जात आहे किंवा नाही हे यातून पाहिलं जातं.
त्यासोबतच राज्य नियोजन मंडळाकडे काही अधिकार देखील आहेत आणि हे साहजिक आहे की जर एखाद्या संविधानिक संस्थेला स्वतःच कर्तृत्व दाखवायचं असेल किंवा परिणामकारकता दाखवायची असेल, सिद्ध करायचे असेल, तर त्यासाठी त्या संस्थेकडे किंवा मंडळाकडे काही प्रमाणात अधिकार देणं अत्यंत गरजेचं असते. यामध्ये इतर राज्य विभाग आणि संस्थांकडून माहिती घेतली जाते आणि एकंदरीत असं दिसतं की या माहितीचा उपयोग फक्त एवढा करता केला जातो की जेणेकरून स्वतःचा जो मार्ग असतो तो सोयीस्कर केला जाईल. सोयीस्कर केला जाईल इन द सेन्स आपण असं म्हणू शकतो की सरकार इथे स्वतःचं नियोजन योग्य पद्धतीने करत असते. त्यासोबतच जे विकासाचे मुद्दे आहेत त्याचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यावरती संशोधन देखील केलं जातं. अनेकदा असं देखील पाहायला मिळतं की जे प्लॅनिंग बोर्डचे सदस्य असतात किंवा नियोजन मंडळाचे सदस्य असतात त्यांना अभ्यास दौऱ्यासाठी परदेशामध्ये देखील पाठवलं जातं की जेणेकरून इथले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे अधिकारी आहेत ते परदेशांच्या धोरणांमधून काही माहिती घेऊ शकतील, काही अभ्यास करू शकतील. यासाठी या अभ्यास दौऱ्यांचं नियोजन केलं जातं आणि यातून मग प्लॅनिंग बोर्डचे सदस्य असतील किंवा मग अनेक अन्य अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांना कशा प्रकारे जास्तीत जास्त प्रमाणात शिकवता येईल याच्यावरती भर दिला जातो. त्यासोबतच विकास धोरणांबाबत राज्य सरकारला शिफारसी देखील केली जाते. जे विकास धोरण असतात ते धोरण कशा प्रकारचे असले पाहिजेत, कशा प्रकारे राज्याचं विकास केला गेला पाहिजे याबद्दल हे नियोजन मंडळ किंवा प्लॅनिंग बोर्ड त्या सरकारला किंवा संस्थांना काही शिफारसी देत असते आणि शिफारसी देत असताना नियोजन मंडळ स्वतः देखील त्यातून शिकत असतं. जेव्हा आपण म्हणतो की शिकत असतं याचा साधारण अर्थ असा असतो की इथे जी काही धोरणं राज्य सरकार राबवत असते त्यामधून काही चुकांची पुनरावृत्ती देखील होत असते आणि या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी नियोजन मंडळ सतत काही ना काही निरीक्षण करत असतं आणि या निरीक्षणामधून असं पाहायला मिळतं की ज्या काही चुका यापूर्वीच्या निर्णयामध्ये झाल्या असतील ते सर्व चुका यानंतर आपण टाळू शकू असा प्रयत्न इथे
केल्याचं पाहायला मिळतं किंवा मिळू शकतं. विविध क्षेत्रांना निधी वाटप करण्याची शिफारस ही देखील इथे केली जाते. जे विविध क्षेत्र आहेत त्यांना काही प्रमाणात निधीचं वाटप देखील केलं जाऊ शकतं. आणि हे करण्याचं कारण असं असतं की जोपर्यंत कोणत्याही संस्थेला निधी हस्तांतरित केले जात नाही तोपर्यंत ती संस्था योग्य प्रकारे कार्य करू शकत नाही. आणि त्यामुळे जर त्या संस्थेची परिणामकारकता पाहायची असेल तर त्यासाठी जे महत्वाचं आहे ते म्हणजे त्या संस्थेकडे तेवढ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला गेला आहे किंवा नाही हे पाहणं देखील अत्यंत गरजेचं आहे. आणि मुळात ही निधी वाटप करणं हे देखील एक आव्हानात्मक कार्य असल्याचं पाहायला मिळतं. हे यासाठी आपण म्हणू शकतो कारण जेव्हा आपण एखाद्या जिल्ह्याला जास्त निधी वितरित करतो त्यावेळेस अन्य जिल्ह्यांच्याकडून या विरुद्ध आवाज उठवला जाऊ शकतो. आणि म्हणूनच निधीचं वाटप करत असताना, वित्ताचं वाटप करत असताना योग्य आणि सम प्रमाणात निधी हस्तांतरित केला जाईल याची देखील काळजी इथे घेतली जाते. आणि यातून म्हणूनच मग असं पाहायला मिळतं की त्या संस्थांना किंवा त्या क्षेत्रांना निधीचं योग्य वाटप करणं हे गरजेचं ठरतं. त्यासोबतच राज्य नियोजन मंडळ ही भारतातील विकास प्रक्रियेतील एक महत्वाची संस्था असल्याचं पाहायला मिळतं. आणि याचं महत्व याकरता आहे की सर्वप्रथम एखाद्या धोरणाची सुरुवात असं मान्य करू आपण की केंद्राकडून केली जाते आणि त्यानंतर जी अन्य राज्य असतात त्या राज्यांच्या नियोजन मंडळाकडून आपापल्या राज्यासाठी काही नियोजन केलं जातं. आणि जेव्हा हे नियोजन केलं जातं त्यावेळेस त्याचं तंतोतंत पालन होणं देखील आवश्यक असते. आणि हे करत असताना आपल्याला ज्ञात आहे किंवा आपल्याला माहिती आहे की या योजना जेव्हा आपण भारतामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्यासमोर काही प्रमाणात अडथळे देखील निर्माण होऊ शकतात. एक आव्हान आपण असं पाहू शकतो की असं आपण मान्य करूयात की सरकारने किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने एखादा निर्णय घेतला असेल की ज्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या कोणत्याही तालुक्यामध्ये एखादा जर उन्नत पूल बांधायचा असेल ज्याला आपण फ्लायओव्हर असं देखील म्हणतो तर त्याचं आपण जर
नियोजन आत्ता करत असू तर असं मान्य करूयात की एक 100 कोटी रुपये लागत असतील. असं जर आपण उदाहरणासाठी घेतलं तर असं पाहायला मिळतं की 100 कोटी रुपये आत्ताच्या परिस्थितीनुसार लागत असतील. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे असं समजूया की तो जो पूल आहे किंवा फ्लायओव्हर आहे त्याचं कार्य हे सुरू झालंच नाही आणि ते 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष अशा प्रकारे ते पुढे पुढे रखडलं गेलं. तर जेव्हा हे कार्य रखडलं जातं त्यावेळेस पुन्हा त्याचं नियोजन करावं लागतं. तर 5 वर्षानंतर पुन्हा त्याचं नियोजन केलं जाईल. परंतु जेव्हा त्याचं नियोजन आपण पुन्हा 5 वर्षांनी करू त्यावेळेस मात्र प्रत्येक वस्तूची किंमत ही वाढलेली असते. ज्याला आपण इन्फ्लेशन किंवा महागाई असं म्हणतो. तर या महागाईमुळे प्रत्येक वस्तूची जी किंमत आहे ती वाढते आणि जर ती ही किंमत वाढली तर साहजिक आहे की जो पूल आपण अगोदर बांधणार होतो जो की 100 कोटी रुपयांमध्ये तयार होणं अपेक्षित होतं त्याला आता कदाचित 120 कोटी किंवा 130 कोटी रुपये देखील लागू शकतात. तर विकास करण्यामध्ये जेवढं आपण वेळ दळवतो तेवढाच त्याच्यावर खर्च देखील जास्त करावा लागतो. राज्य सरकारला योजना आणि धोरणे तयार करण्यास हे मदत करत असते प्लॅनिंग बोर्ड. संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देते आणि संसाधनांचा प्रभावी वापर हे सुनिश्चित करते. तर इथे संतुलित प्रादेशिक विकास याला महत्व आहे. हे जे संतुलित विकास आहे या विकासामधून आपण पुढे चालना देऊ शकतो आणि हे अपेक्षित आहे की विकास हे केवळ एका भागामध्ये होणं अपेक्षित नाही तर विकास हा देशभरातील प्रत्येक भागामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. आणि ते जर करायचं असेल विकासाला चालना द्यायची असेल तर त्यासाठी नियोजन हे अत्यंत आवश्यक असा घटक आहे आणि त्यामुळे नियोजनासारख्या घटकाला आपण टाळू शकत नाही. तर यामध्ये एवढं निश्चित आहे की नियोजन मंडळाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रभावी अंमलबजावणी करणं किंवा प्रभावी नियोजन करणं हे काहीसं अडचणीचं ठरू शकतं. आणि त्यामुळे या आव्हानांचा वजन असताना देखील किंवा ही आव्हानं जड असताना देखील ती पेलवण्याची ताकद ही प्लॅनिंग बोर्डमध्ये किंवा नियोजन मंडळामध्ये असते असं आपण म्हणू शकतो. तर साधारण कारण म्हणजे आपण असं पाहू शकतो की नियोजन मंडळाकडे काही अधिकार असतात आणि या अधिकारांच्यामुळेच नियोजन मंडळ किंवा वित्त आयोग हे आपलं कार्य सुरळीतपणे पार पाडत असतात. आणि म्हणून शेवटी एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की ज्या प्रकारे केंद्रीय पातळीवरती काही संस्थानं आहेत, काही मंडळे आहेत, त्याच प्रकारे राज्य पातळीवर देखील काही संस्था असतात आणि ते केंद्राच्या धर्तीवरती आपलं कार्य हे पूर्ण करत असतात. तर आजच्या
प्रेझेंटेशनमध्ये आपण आज इथेच विराम घेऊया. धन्यवाद.